आज स्पेशल ही बैठक बोलवण्यात आलेली होती. काय बैठकीमध्ये भोर तालुक्यामध्ये बोंगोली नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये एक सबस्टेशनचा एक इश्यू होता. त्याच्यासाठी रविवारी एक मोठं आंदोलन भोर तालुक्यात बोंगोली गावात झालं होतं आणि त्याच्यासाठी सगळेच गावकरी, त्याच्यात कुठलाही पक्ष नाही, आम्ही भोरकर म्हणून सगळे जे भोर तालुक्यावर प्रेम करणारे सगळे लोक असे आम्ही सर्व पक्षीय लोक माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. सविस्तर चर्चा झाली आणि पुन्हा एकदा बसायचं आमचं ठरलं आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री कधी बोलवतील तेव्हा पुन्हा एकदा आम्ही चर्चेला बसणार आहोत. कल्पना विरोध आहे, काय नेमकं कारण आहे मुद्दे आज मांडले गेले? दोन चार, एक लँड ॲक्विजिशनचा आहे. लोकांना भीती आहे की शेती करता येणार नाही आणि भोर तालुक्यामध्ये अनेक गावं बाधित होती. त्याच्यावर पूर्णपणे अभ्यास करून कलेक्टरांनाही आदेश दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी की या सगळ्याचा एक रिपोर्ट त्यांनी तयार करावा. आमची अपेक्षा आहे पुढच्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. आम्हाला एक महत्त्वाची या निमित्तानं गोष्ट आढळली की सत्ताधारी पक्षातलेच आमदार सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आंदोलन करत होते. नेमकं काय त्यांच्या हाती लागलेलं आहे आणि सरकारनं आश्वासन काय दिलेलं आहे? ह्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, कारण का संग्रामदादा थोपटे आज भारतीय जनता पक्षात आहेत. स्थानिक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आहेत. इथे स्थानिक जे लोक आंदोलन करणारे आहेत तेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही त्या विरोधात आम्ही विरोधक आहोतच. त्याच्यामुळे हा एक जरा गमतीशीर प्रश्न आहे. पण एका गोष्टीचा मला आनंद आहे की संग्रामदादा असतील किंवा अजित पवार गटाचे लोक असतील, हे सगळे यावेळेस आमच्याबरोबर उभे राहिले. ह्याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. आणि सर्वसामान्य मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्याच्या बाजूनी सरकारच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट हे उभे राहिलेत. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. कारण का शेवटी राजकारण चालू राहतं, राजकारण इलेक्शनला घेऊ, पण शेवटी जेव्हा मूलभूत प्रश्न येतात तेव्हा इतका संवेदनशीलपणा आज संग्रामदादा असतील किंवा अजित पवार गटाचे त्यांचे पदाधिकारी असतील त्यांचे मी मनापासून आभार मानते. जसा रस्त्यावर त्यांचा आवाज मोठा होता, एक मिनिट, जसा आवाज त्यांचा रस्त्यावर होता आंदोलनाच्या दरम्यान, तेवढाच आवाज या बैठकीमध्ये होता का? नाही, त्याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवार गटाच्या आमदारांना विचारावं लागेल. कारण का आंदोलनात ते काही नव्हते, पण त्यांचे काही पदाधिकारी होते. पण आज मीटिंगला ते उपस्थित होते आणि एक सविस्तर चर्चा झाली त्या सगळ्यांची. त्याच्यामुळे बघूया आता माननीय मुख्यमंत्री काय रिपोर्ट देतात. ताई, विजय वडेट्टीवार यांनी स्टेटमेंट केलं आहे, त्याबद्दल काय सांगा? ते म्हणतात की तुमच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, अर्थात त्यांनी त्यानंतर कुठेतरी सारवासारव सुद्धा केली. त्या स्टेटमेंटबद्दल काय सांगा? अनावधानाने तुमचं नाव घेतलं गेलं असं ते म्हणतायत. आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया. या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात. म्हणजे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी. 2-3 आठवड्यांपूर्वी पवारांची जी सून आहे त्यांनी गुंगी गुडिया म्हटलं होतं काँग्रेसनी, आणि आज पवारांच्या लेकीच्या सर्टिफिकेटचा मुद्दा ते काढतायत. जाणीवपूर्वक महिला ज्या आहेत त्यांना टार्गेट काँग्रेस करताय, हे दुर्दैवी वाटतं का तुम्हाला? माझ्यावर जी टीका झाली ती का मी महिला म्हणून वगैरे काही बघत नाही माझ्याबद्दल, कारण का मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि त्याला काही जेंडर नसतो. आम्ही पुरुष आणि महिला सगळ्यांची सेवा करण्यासाठी मला मतदान झालेलं आहे आणि जेवढ्या महिलांनी मतदान केलं आहे तेवढ्या पुरुषांनीही मला मतदान केलं आहे. आणि एक लोकप्रतिनिधीला माझ्या बाबतीत तरी, मी हे फक्त माझ्या बाबतीत बोलते, प्लीज आय रिपीट, मी हे फक्त माझ्या बाबतीत बोलते की मी स्वतःला एक महिला खासदार म्हणून बघत नाही, मी स्वतःला एक खासदार म्हणून बघते. कारण का माझा जेंडर नाही, माझ्यावर एक जबाबदारी आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेने टाकलेली आहे आणि ती निष्ठेने पूर्ण करायचा प्रयत्न मी करते. आणि जो काही खोटा आरोप माझ्यावर झाला त्याच्यावर स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाकडून आले तर मला हा विषय वाढवायचा नाही. चाकण एमआयडीसी बाबत काय चर्चा झाली का या बैठकीमध्ये? कारण खूप चाकण एमआयडीसी बाबत जो काय मुद्दा उपस्थित झाला होता, हा फक्त भोर
तालुक्याच्या भोंगोली गावाच्या सीमितच आजची चर्चा होती. MPSCच्या पेपर काल चाकणवर काल चर्चा झाली. MPSC पेपर फुटी प्रकरणामध्ये एक मिनिट, one at a time. राज्यातलं काँग्रेस सातत्यानंच तुमच्यावर टीका करतायत. काय नेमकं त्यांचं चुकतंय आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहे का? मी काय बोलणार नाही कुणाशी, कारण का तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. केंद्राच्या काँग्रेसनं आणि राज्याच्या काँग्रेसनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण पुन्हा एकदा सर्टिफिकेट संदर्भात हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याच्यामुळे सर्टिफिकेटच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे अचानक त्यांना का आठवाव्यात, काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे मुद्दा मला नाही, असेल मी की- 2 लोकांसाठी विचार करत नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. दुसरी गोष्ट, तुम्ही वायबीच्या प्रेसमध्ये तुम्ही उल्लेख केला होता मागे की वारंवार काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला काही प्रश्नाच्या चौकटीत उभं करतं आणि अशा पद्धतीनं काही गोष्टी होतात ज्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकत्र नाही अशी परिस्थिती निर्माण होते किंवा असं दृश्य दिसून येतं. डेटाच आहे ना हा, काय माझा आरोप नाही काँग्रेस पक्षावर. महाराष्ट्राच्या काँग्रेसचा डेटाच ते सांगतोय. तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे, त्याच्यामुळे मला वेगळं काय सांगायची मला गरज वाटत नाही. नाही, मला एकटीला नाही, काल सगळ्या खासदारांना बोलवलं होतं आणि आज त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केलं होतं. त्याचा फॉलोअपची मीटिंग नाही, थांबणार त्याला विचारू दे, एक मराठी शेवटचं तर आहे. कशासाठी? नाही काल काँग्रेसचेच सगळे खासदार आले होते. मेजॉरिटी काल काँग्रेसच्याच खासदारांची होती. आम्ही सगळेच काल महाविकास आघाडी म्हणून आलो होतो. MPSC प्रकार गुन्हा दाखल झालेला आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी प्रतिक्रिया त्यांनी विचारल्या आणि त्यामुळं हा गुन्हा दाखल झाला. आम्ही मंदार गोंझारी आणि कुठलाही जो पत्रकार आहे तो जर पारदर्शकपणे संसद चौकटीत म्हणजे या देशाच्या नियम कायद्याच्या चौकटीत राहून जर रिपोर्टिंग करत असेल आणि संविधानाच्या चौकटीत, तर आम्ही ताकदीने त्या पत्रकाराच्या मागे कालही उभं आज